मदत मिळालीच पाहिजे, ओल्या दुष्काळाची 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 मदत मिळालीच पाहिजे. आपण आज सोमठाणा गावातील ताकतोडा शेतशिवार म्हणजे ताकतोडा दापुरी कालवे या भागात आहोत आणि परिस्थिती इतकी गंभीर आहे की काही शेतकऱ्याचे ड्रीप वाहून गेल्या, पाईप वाहून गेल्या आणि आपण ज्या शेतात आहोत अक्षरशः या शेतात सकाळी कमरे इतकं पाणी होतं आणि आता सुद्धा तुम्हाला पाहिला तर स्विमिंग टँक या शेतकऱ्याच्या वावरामध्ये झालेला आहे. ही सोयाबीन कशी येणार आहे? त्यामुळे या सोयाबीनच्या तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, अन्यथा मात्र हा आक्रोश सरकारला सहन करावा लागेल. यांनी लक्षात ठेवावं. आता किती शेतकऱ्याची तुम्ही वाट बघणारा? म्हणजे आता याच्यापेक्षा जास्त नुकसान शेतकऱ्याचं काय व्हायला पाहिजे? म्हणून ताबडतोब शेतकऱ्याचे पंचनामे सरसकट करा आणि संपूर्ण शेतकऱ्याला मदत देऊन टाका. ही शासन दरबारी आमची विनंती आहे. ताबडतोब पंचनाम्याला सुरुवात करून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, कारण या वावराचा सध्या स्विमिंग टँक झाला. ही परिस्थिती या शेतकऱ्यावर आलेली आहे. वर्षभराचं जर याचं आता गेलं तर या शेतकऱ्यांना पुढे काय खायचंय? आणि मग म्हणतात शेतकऱ्याची आत्महत्या झाली. अरे आत्महत्या नाही तर काय होणार आहे? वरतून निसर्ग कोपलाय, सरकार ध्यान द्यायला तयार नाही. ही परिस्थिती सर्व शेतकऱ्यावर आहे. हात जोडून नम्रपणे विनंती आहे, या शिवारातलेच नव्हे तर संपूर्ण सरसकट शेतकऱ्याचे जो 2 दिवसापासून पाऊस पडतोय सर्वत्र तालुक्यामध्ये या सर्व लोकांचे पंचनामे करा आणि ताबडतोब मदत द्या. ही मात्र सरकार दरबारी विनंती आम्ही करतोय, कारण आज या शेताची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे, लक्षात ठेवा.